ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनपासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, पण या सगळ्यात तो मैपत निष्ठून गेला असं म्हणतो तो सगळ्या घरातल्यांना. बघा प्रेक्षक हो, पोलीस शोध लावतायत आणि मैपत सापडेस तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत आणि मीही शांत बसणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. हो, पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली असं म्हणते आता इथे कल्पना. बघा प्रेक्षक हो, ती म्हणजे प्रतिमाची स्मृती वापस आली असं म्हणते ती. ही प्रतिमाची स्मृती पूर्ण वापस आली तर सगळे खुश होतात. बघा प्रेक्षक हो. हो असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला काही केल्या ती एकच रात्र आठवत नव्हती असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर परत दाखवलंय बघा प्रेक्षक हो ऍक्सिडेंटचं सगळं. तर आता इथे प्रतिमा म्हणते, अगदी महिपत माझ्या समोर थांबायचं तरी मला काय आठवायचं नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. पण मी तिथून पळाले आणि एका झाडाजवळ लपले. तर सगळे फ्लॅशबॅक दाखवतायत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कसा ऍक्सिडेंट वगैरे झालेला सगळं आठवतंय तिला. तेव्हा असं म्हणते आता इथे प्रतिमा, मैपत माझ्या समोर येऊन असा थांबला होता जसा तेव्हा थांबला होता, जसा 22 वर्षापूर्वी थांबला होता असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर तिला आठवतं परत तोच खुणशी चेहरा, तीच मला मारण्याची धडपड आणि त्या एका क्षणाला मला सगळं लख्ख आठवलं असं म्हणते आता इथे प्रतिमा. परत फ्लॅशबॅक दाखवलेत बघा प्रेक्षक हो. कसा तिच्या चेहऱ्यावर मारलेला असतो त्याने जळका बार. तर सगळ्यांना धक्का बसतोय सगळं ऐकून. प्रतिमा, त्या मी सुद्धा तुम्हाला शोधत तेव्हा येतच होते पण कुठे दिसला नाही तुम्ही असं म्हणते आता इथे सायली प्रतिमाला. अगं माझ्या अंगात कुठून बळ संचारलं काय माहित असं म्हणते आता इथे प्रतिमा. मी त्या शेकोटीतल्या लाकूड घेतलं आणि मैपत समोर मुद्दाम उभारले असं म्हणते आता इथे प्रतिमा. आणि फ्लॅशबॅक दाखवत आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रेकॉर्ड होत असतं ना सगळं, हे सगळं दाखवलं बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मध्ये. प्रतिमा सगळं आठवण करून करून सांगत असते आणि खूप खुश होत असतं अर्जुन वगैरे सगळेजण. बापरे असं म्हणते आता इथे विमल. प्रतिमा ताई, तुम्ही कसं जमून आणलं हो सगळं असं म्हणते आता इथे विमल. तर आता प्रतिमा म्हणते, नाही ग एकटीने नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. सायली होती ना माझ्या बरोबर असं म्हणते आता इथे प्रतिमा. मी फक्त सायलीने जे जे शिकवलं ते सगळं लक्षात ठेवलं असं म्हणते आता इथे प्रतिमा. हिने माझी सगळी तयारी करून घेतली होती असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे कसं शिकवलेली असते ना सायली, ते सगळं दाखवलं बघा प्रेक्षक हो फ्लॅशबॅक मध्ये. ती सगळं सांगते आता इथे प्रतिमा सगळ्यांना की सायलीने कसं शिकवलेलं असतं तिला सेल्फ डिफेन्स वगैरे. आता जर का मैपत तुमच्या समोर बंदूक घेऊन आला तर तुम्ही काय करणार हे सगळं शिकवलेले असते. ते सगळं दाखवलं बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मध्ये. तुम्ही असं म्हणून कसं प्रतिमाने बाजूला केलेलं असतं ना, हे सगळं दाखवलंय फ्लॅशबॅक मध्ये. आनंदात आता इथे प्रतिमा म्हणते की जेव्हा माझ्या जीवावर बेतलं तेव्हा सुद्धा सायलीच माझी ढाल बनवून उभी राहिली असं म्हणते आता इथे प्रतिमा. तू नसती सायली तर मी काय केलं असतं असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे प्रतिमा खूप रडते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सायली बघते प्रतिमाकडे आणि आनंद होतो तिला खूप. तर आता इथे प्रियाने नागराजला दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया विचार करत असते, काय तुम्हाला गोळीबाराचे आवाज आले, पोलीस दिसले, अर्जुन दिसला, तरी इतकं जपून का राहिलात? काय करणार होतो मी मग असं म्हणतो नागराज. एकतर सगळीकडे अंधार होता, त्यात माझा पाय मुरगळलेला आहे, ठणकत होता माझा पाय, कसं बाहेर पडणार होतो असं म्हणतो नागराज. मैपत कुठे गेलाय असं म्हणते आता इथे प्रिया. तेच तर कळत नाही ना असं म्हणतो नागराज. पण या जंगलातून बाहेर पडला असेल नक्कीच असं म्हणतो नागराज. तो तुम्हाला लटकावून गेला असं म्हणते आता इथे प्रिया. तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठीच तुम्हाला तो तिथे घेऊन गेला होता असं म्हणते प्रिया. नाही, हा सगळा अर्जुन सायलीचा प्लॅन आहे, त्यांनी पोलिसांना धरलंय हे मैपतला माहित नव्हतं का असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता नागराज म्हणतो, मैपत कशाला करेल असं म्हणते नागराज. तो नाही मला अडकवणार, उगाच काहीतरी बोलू नकोस असं म्हणतो नागराज. तुम्हाला साधी गोष्ट कळत नाही का काका, जर पोलीस मैपतला पकडले असते तर तो पहिलं नाव कुणाचं घेणार होता असं म्हणते आता इथे प्रिया. तुमचंच ना असं म्हणते आता इथे प्रिया. तो सांगून नाही का टाकणार पोलिसांना की किल्लेदारचा ऍक्सिडेंटची सुपारी तुम्ही दिली होती त्याला असं म्हणते आता इथे प्रिया. मैपत पोलिसांच्या हाती लागण्याच्या आत आपल्याला सापडायला हवा होता असं म्हणते आता इथे प्रिया. पोलीस पकडूच शकणार नाहीत मैपतला असं म्हणतो आता इथे नागराज. कॉल करेल मला तो, मैपत नक्की कॉल करेल मला असं म्हणतो आता इथे नागराज. सकाळपासून केलाय का असं म्हणतात इथे प्रिया. बरं बघा प्रेक्षक हो, इथे प्रिया आग लावतीये नागराजला मैपत बद्दल, म्हणजे दोघांना फूट पडायचं आहे तिला, कारण आता फायदा होईल ना याच्यात प्रियाचा. तर आता इथे प्रिया म्हणते, सकाळपासून तुम्ही भटकताय, तुम्हाला मैपतने कॉल केला का, आला का तुम्हाला कॉल त्याचा असं म्हणते आता इथे प्रिया. 1 मिनिट तुझी बडबड थांबव, मी स्वतःच कॉल करतो त्याला असं म्हणतो नागराज. तर आता फोन काय लागत नाही बघा प्रेक्षक हो नागराजचा. तर आता प्रिया खूप खुश होते फोन लागला नाही म्हणून. तर परत कॉल लावतो नागराज, तर लागतच नाही फोन. अरे फोन उचल ना असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया म्हणते, करा करा, मैपतचा फोन ऑफ येतोय का असं म्हणते आता इथे प्रिया. हो असं म्हणतो नागराज. पोलीस मागावर असताना फोन ऑन ठेवायला तो का मूर्ख वाटतो का तुम्हाला असं म्हणते आता इथे प्रिया. प्रिया म्हणते, मैपत तुम्हाला वारावर सोडून पळून गेलाय तो असं म्हणते आता इथे प्रिया. शाणे असाल तर माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणते प्रिया. आणि आता मैपतला आपण शोधून काढू. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे कल्पना म्हणते, मी देवासमोर पाया पडत होते की माझ्या मुलांना सुखरूप ठेव, आणि देवी आईने ऐकलं माझं असं म्हणते आता इथे कल्पना. वहिनी असं म्हणते आता इथे विमल. प्रसादासाठी शिरा करूया का असं म्हणते विमल. म्हणजे देवी आईचा आभार मानायला हवेत ना. हो करूया ना असं म्हणते कल्पना. लगेच स्वयंपाकालाही लागूया असं म्हणते आता इथे कल्पना. प्रतिमा,
भाऊजी तुम्ही सुद्धा जेवून जा, हां असं म्हणते आता इथे कल्पना. नाही नको वहिनी, आता प्रतिमा खूप थकली, आम्ही निघतो आता घरी असं म्हणते आता इथे रविराज. तर आता इथे प्रताप म्हणतो नाही हा, प्रतिमा इथे आराम करेल असं म्हणतो तो, आणि तुम्ही दोघेही जेवल्याशिवाय कुठेही जाणार नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे कल्पना म्हणते चल विमल. तर आता इथे स्वयंपाक करायला जातात कल्पना आणि विमल बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रविरेश म्हणतो अर्जुनला, पण सुमनला कळवायला हवं, ती खूप काळजी करत असेल, हा मी फोन करतो तिला असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे सायली आणि अर्जुन आणि रविराज असतात बघा प्रेक्षक स्टडीमध्ये, आणि रविराज फोन लावतो आता इथे सुमनला. तर आता इथे सुमन फोन घेते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन म्हणते हॅलो हॅलो भाऊजी कुठे आहात तुम्ही असं म्हणते आता इथे सुमन. अहो रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाही आहे असं म्हणते आता इथे सुमन. हॉलमध्ये फेऱ्या मारत मारत रात्र काढली मी, एखादा वाटलं हॉलच्या बाहेर गेले, हॉर्नचा आवाज आला म्हणून, पण जाऊन बघितलं तर काय कोणीच नव्हतं, तुम्ही आला की काय असं वाटायचं मला असं म्हणते आता इथे सुमन. हॅलो सुमन ऐकून तरी घे जरा असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. सॉरी सॉरी असं म्हणते आता इथे सुमन. सॉरी भाऊजी बोला ना बोला तुम्ही असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. वहिनी ठीक आहेत ना भाऊजी, आणि तुम्ही अर्जुन सायली असं म्हणते आता इथे सुमन. हे बघ आम्ही सगळे ठीक आहोत असं म्हणतो आता इथे रविराज. प्रतिमा सुखरूप आहे आणि आम्ही दोघे आता पूर्णाईच्या घरी आहोत असं म्हणतो आता इथे रविराज. आम्ही थोड्या वेळानंतर घरी येऊ असं म्हणतो आता इथे रविराज. हा तर आता इथे सुमन म्हणते दिव्याची कृपा झाली, बरं नागराज कुठे आहे त्याला जरा फोन दे असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन म्हणते ते घरात नाही आहेत भाऊजी असं म्हणते आता इथे सुमन. इतक्या सकाळ सकाळी कुठे गेलाय असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन म्हणते ते ठाण्याला माझ्या त्याकडे गेले होते ना असं म्हणते आता इथे सुमन. तो तर काल गेला होता ना असं म्हणतो आता इथे रविराज. अजूनही आलेला नाही असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. म्हणजे रात्रभर बाहेर होता तो असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. नाही नाही तिथून आले परत असं म्हणते आता इथे सुमन. मग पुन्हा बाहेर गेले, त्यांना काहीतरी काम आठवलं असं म्हणतो आता इथे सुमन. रोज कसली काम आठवतात त्याला, बघेल तेव्हा उणकत असतो बाहेर असं म्हणतो रविराज. ठीक आहे मी त्याला फोन करतो आणि लगेच घरी यायला सांगतो असं म्हणतो रविराज. नाही नाही नको नको भाऊजी राहू दे असं म्हणते आता सुमन. येतील ते लवकर, मी सांगते या लवकर म्हणून असं म्हणते सुमन. तुम्ही काळजी करू नका इथली, तुम्ही तिथे बहिणींजवळ थांबा आणि निवांत या हा असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे प्रिया आणि नागराजला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजला चहा पाजवती आहे प्रिया, आणि आता इथे प्रिया म्हणते नागराजला आम्ही एकत्र काम करत आहोत, तरी तुम्हाला गोष्टी माहीत असलेलंच बरं. माझी एक मैत्रीण आहे सान्वी नावाची असं म्हणते प्रिया. तिचा ना एक मेजर प्रॉब्लेम झालाय, म्हणजे तिला जो मुलगा आवडतो त्याचं लग्न एका वेगळ्याच मुलीशी ठरलंय. काय करायचं ते तिला सुचतच नाहीये, म्हणून ती मला म्हणत होती की जरा मदतीसाठी येशील का म्हणून असं म्हणते प्रिया. मग जा की मदतीला असं म्हणत इथे नागराज. नाहीतर ज्याला त्याला मदत करायचा छंद चढलाय तुझा नवीन छंद असं म्हणत इथे नागराज. लग्न तुळजापुरात आहे असं म्हणते प्रिया, आणि इथे तुम्ही आणि महिपतने जे गोळ घालून ठेवलाय ना तो निस्तारू की लग्नाला जाऊ असं म्हणते आता इथे प्रिया. तरी पण मला वाटतंय महिपत जंगलातच कुठेतरी लपून बसला असेल असं म्हणतो आता इथे नागराज. त्याच्याकडे एखादा दुसरा फोन आला ना तो लगेच कॉल करेल मला असं म्हणतो नागराज. तर आता इथे नागराज म्हणतो हा पक्क्याला कॉल करतो असं म्हणतो नागराज. त्याला नक्की माहित असेल असं म्हणतो नागराज. कोण पक्क्या असं म्हणतात आता प्रिया. महिपतचा भंडार आहे ग असं म्हणते आता इथे नागराज. स्पीकरवर ठेवा असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे कॉल करतो बघा प्रेक्षक नागराज. तर आता हॅलो म्हणतो तो माणूस. हे पक्क्या नागराज बोलतोय असं म्हणतो तो. अरे कुठे आहे महिपत असं म्हणतो तो. काय माहितीये की नाही तुला, हा साहेब ते जंगलातून निघाले असं म्हणतो तो आता ते. तर प्रिया बघते नागराजकडे आणि सगळी गोष्ट सांगतो आता तो माणूस बघा प्रेक्षक हो महिपतची. नागराजला कसं काय काय घडलेलं ते सगळं सांगतो बघा प्रेक्षक हो तो आता इथे नागराजला. आणि प्रिया सुद्धा हे सगळं ऐकते आणि तिला खूप आनंद होते. सगळं कळलं ना तिला शेवटी, म्हणजे काय काय घडलेलं रात्री ते, तर कसा गोळीबार वगैरे झालेला असतो, कसा पळून गेलेला असतो महिपत, हे सगळं सगळं तो सांगतोय बघा प्रेक्षक हो पंटर आता इथे महिपतचा नागराजला. म्हणजे महिपत नाही आहे पनवेलमध्ये असं म्हणतो तो. नाही साहेब असं म्हणतो तो पंटर. ट्रकमध्ये बसून गेला कुठे तो असं म्हणतो नागराज. कुठे गेलेत माहित नाही, त्यांचा फोनही लागत नाही असं म्हणतो तो पंटर बघा प्रेक्षक हो. म्हणजेच गोंड महिपतचा. विश्वास बसला ना असं म्हणते प्रिया. महिपतने फक्त स्वतःचा विचार केलाय ह्यात असं म्हणते आता इथे प्रिया नागराजला. आणि प्रकरण त्याच्याशी गळ्यापर्यंत आलं ना तर लगेच तुमचं नाव घेलं असं म्हणते आता इथे प्रिया. असं म्हणतो आता इथे नागराज. पोलीस दादा अर्जुन सायली कोणी महिपत पर्यंत पोचलं तर माझं नाव बाहेर पडेल असं म्हणतो आता इथे नागराज. नाही 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 नाही, माझी इतक्या वर्षांची मेहनत वाया जाईल असं म्हणतो आता इथे नागराज. म्हणूनच पोलीस महिपतपर्यंत पोचायच्या आधीच त्याच्यापर्यंत पोचायचं आहे आपल्याला असं म्हणते आता इथे प्रिया. आणि महिपत सापडला की की काय करायचं आपण असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे रविराजला दाखवले बघा प्रेक्षक परत. काय झालं रविराज काका असं म्हणते आता इथे सायली. नाही हा नागराज सकाळी सकाळी कुठेतरी गेलाय बाहेर असं म्हणतो रविराज. कुठं उणगावत असतो कुणास ठाऊक कसं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे सुमन फोन लावते बघा प्रेक्षक नागराजला. तर आता इथे सुमन म्हणते ह्यांचा फोन का लागत नाहीये, कुठे असतील हे असं म्हणते आता इथे सुमन. अर्जुन असं म्हणतो आता इथे चैतन्य. अरे तू का इथे आलास, बस बस असं म्हणतो आता इथे अर्जुन आणि बसवतो चैतन्यला. मी अश्विनशी बोललो होतो
तो म्हणाला फक्त मुक्का मार लागलाय, अजून काय नाही असं म्हणतो आता इथे चैतन्य. चैतन्य दादा असं म्हणते आता इथे विमल की गरमागरम कॉफी घ्या म्हणजे तुम्हाला एकदम बरं वाटेल असं म्हणते आता इथे विमल. बघा प्रेक्षक हो, तर आता सगळ्यांना कॉफी देते ती आणि सगळे कॉफी प्यायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज आणि प्रियाला दाखवलंय. तर आता तो उतरतो आपल्या घराकडे आणि आता प्रिया म्हणते लावून घ्या पायाला औषध वगैरे असं म्हणते प्रिया. जातो जातो असं म्हणतो नागराज. तू आत नाही येणार असं म्हणतो नागराज. तर आता इथे प्रिया म्हणते माझं माहेर पण करायला तिथे कोणी आहे का असं म्हणते आता इथे प्रिया. किल्लेदार उगाच घरात असल्यावर 1000 प्रश्न विचारणार नकोच असं म्हणते प्रिया. आणि ऐका तुमचे डोळे आणि कान आता उघडे ठेवा. महिपत कुठे आहे हे अर्जुन सायलीला कळलं तर त्या किल्लेदार आणि प्रतिमाला सांगायला नक्की येतील. तेव्हा त्यांचं ते बोलणं ऐका असं म्हणते आता इथे प्रिया. हे तुम्हाला शिकवायची गरज नाही असं म्हणतो नागराज. नीट बोलायचं आणि टांगती तलवार आहे ना आपली जिभेवर त्याच्यावर फोकस ठेवायचं असं म्हणते आता इथे प्रिया. निघात असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे नागराज बाहेर येतो बघा प्रेक्षक आपल्या गाडीतून. तर आता पाय त्याचा लंगडतच असतो तो खूप त्याच्या पायाला लागलेला असतो बघा प्रेक्षक मुरगळलेला असतो त्याचा पाय. तर आता इथे चैतन्याला दाखवलंय परत. मैपत बद्दल काय कळलं का असं म्हणतो आता इथे चैतन्य. नाही अजून तर नाही असं म्हणतो अर्जुन. पण तो असं अनिष्टून जायला नको असं म्हणतो आता इथे अर्जुन. तिथे फायरिंग सुरू झाली तेव्हा सायलीनी प्रतिमाला बाहेर काढणं खूप गरजेचं होतं असं म्हणतो अर्जुन. आणि तेवढ्या वेळातच तो तिथून निघून गेला असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही त्याचं कन्फेशन आता मिळालेलं आहे असं म्हणतो रविराज. म्हणजे आमचा ऍक्सिडेंट त्यानेच घडवून आणला होता हे आपल्याला कळलंय असं म्हणतो आता इथे रविराज. आता प्रश्न फक्त एवढाच राहतोय की हे त्यानं काय केलं असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता अर्जुन म्हणतो तेच मला कळत नाहीये. तू म्हणतोयस तुझी आणि मैपतची आधीपासून काहीच ओळख नव्हती, मग तो तुला आणि तुझ्या फॅमिलीला संपवायला का निघाला होता असं म्हणतो आता इथे अर्जुन. प्रतिमा आत्याने त्याला विचारल्यावर तो सगळं सांगायलाही तयार झाला होता असं म्हणते आता इथे सायली. कारण त्याला खात्री होती की तो प्रतिमा आत्यांचा जीव घेणार असं म्हणते आता इथे सायली. पण नेमका तेवढ्यातच तो गुंड धावून आला आणि प्रतिमा आत्यांच्या अंगावर गेला असं म्हणते आता इथे सायली. मला त्याच्यामध्ये पडावं लागलं पण या सगळा तो मैपत बोलायचं थांबला असं म्हणते आता इथे सायली. तर आता सुमन म्हणते काय कळत नाही आहे कधीपासून फोन लावतीये असं म्हणतो आता इथे सुमन. तर तेवढ्यातच नागराज येतो बघा प्रेक्षक. अहो काय झालं तुम्हाला, लंगडताय का तुम्ही असे असं म्हणते सुमन. कधीपासून फोन करते मी, बोलतच नाहीये तुम्ही, बोला ना असं म्हणते आता इथे सुमन. बडबड कमी कर असं म्हणतो नागराज. अहो सांगा ना पटकन असं म्हणते सुमन. तर बसतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक. अहो काय झालं लंगडायला तुम्हाला असं म्हणते आता इथे सुमन. तू बोलायची थांबलीस तर मला बोलायला येईल ना सुमन असं म्हणतो आता इथे नागराज. तुम्ही शांत व्हा, आता सांगता का काय झालंय, तुम्ही लंगडताय का असे असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक. हो तर आता नागराज काय सांगतच नाही ते असं म्हणत होता इथे नागराज. तेल काय असं म्हणते आता इथे सुमन. तेल तुझ्या आत्याला जायला सांगितलं ना तिथे तेल द्या, मग गेलो होतो आत्याकडे असं म्हणत होता इथे नागराज. तिकडून निघायला उशीर झाला आणि ट्रॅफिक लागला, मग गाडी हिंच सुद्धा हलत नव्हती माहितीये, मध्येच तिथे रात्र झाली, नंतर थोडासा स्पीड पकडला गाडीने पण बंद पडली गाडी असं म्हणतो नागराज. अरे देवा मग असं म्हणते सुमन. मेकॅनिक मिळालं नाही एवढ्या रात्रीचं, एक नंबर मिळाला तेवढ्यातच, त्यामुळे ट्राय करत होतो मी, असा मागे मागे जात होतो मी, खड्ड्यात पडलो मागे असं म्हणतो होता इथे नागराज. आणि तिथेच पाय मुरगळला, हे सगळं झालंय असं म्हणतो होता इथे नागराज. आणि मी बेशुद्ध पडलो सुमन असं म्हणतो होता इथे नागराज. बेशुद्ध असं म्हणतो सुमन. अहो मग मला फोन का नाही करायचा, मी आले असते ना तिथे असं म्हणते सुमन. विंडो कायस का जरा असं म्हणतो नागराज. बेशुद्ध पडलो होतो, कसा फोन करणार तुला असं म्हणतो नागराज. एक भला माणूस इथून जात होता, त्याने बघितलं मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असं म्हणतो नागराज. मग मी तुम्हाला इतके फोन करत होते तर फोन का लागत नव्हता तुमचा असं म्हणते सुमन. किती प्रश्न विचारशील हा असं म्हणतो नागराज. तुला विश्वास नाही माझ्यावर असं म्हणतो नागराज. बरं आता तुम्ही आंघोळ करून घ्या, मी पटकन चहा टाकते असं म्हणते आता इथे सुमन. त्याआधी मलम स्प्रे काहीतरी आणशील का नाही पायासाठी असं म्हणतो आता इथे नागराज. पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये काहीतरी औषध लावून घेतलंच असेल ना असं म्हणते सुमन. जास्त शहाणी झालीस का अगं सुमन तू असं म्हणतो नागराज. मी बेशुद्ध पडलो म्हणून मला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, त्यांना हे पायाचं कळलंही नसेल असं म्हणतो आता इथे नागराज. जा ना अण्णा काहीतरी मलम वगैरे स्प्रे वगैरे लवकर अण्णा लवकर, दुखतोय माझा पाय असं म्हणतो आता इथे नागराज. आणते आणते म्हणून जाते आता इथे सुमन बघा प्रेक्षक. हो रविराज म्हणतो याचा अर्थ काहीतरी स्पेसिफिक कारण आहे ज्याच्यामुळे तो आमच्या जीवावर उठलाय असं म्हणतो आता इथे रविराज. आता ते काय आहे हे शोधून काढायला हवं असं म्हणतो आता इथे रविराज. पण सर मैपत सापडल्याशिवाय ते कळणार कसं असं म्हणतो आता इथे चैतन्य. राईट असं म्हणतो आता इथे अर्जुन. अर्जुन मी माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत महत्वाच्या रहस्याच्या अगदी जवळ पोचलोय असं म्हणतो रविराज. आता फक्त हे समजायला हवं की मैपतचं माझ्याशी इतकं शत्रुत्व काय आहे ते असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे रात्र झाली दाखवले बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली कपडे वगैरे ठेवत असते आणि अर्जुन येतो तेवढ्यातच. तर आता इथे सायली सगळं सामान लावत असते. तर आता अर्जुन बघतो सायलीकडे आणि सायली मात्र सगळं फाईल्स वगैरे ठेवत असते. तर आता इथे अर्जुन बघतो सायलीकडे आणि घेतो फाईल्स त्याच्या हातामध्ये. काय सांगितलं होतं मी तुला मगाशी असं म्हणतो अर्जुन. आराम करायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय चाललंय तुझं असं म्हणतो तो. मन शांत नसताना आराम कसा काय होणार आहे असं म्हणते आता इथे सायली. काल जे घडलं त्या सगळ्याचा विचार करतेस का असं म्हणतो आता इथे अर्जुन. असं म्हणते आता इथे सायली. प्रतिमा त्याने खरंच खूप मोठं धाडस दाखवले हो असं म्हणते आता इथे सायली. मनातनं घाबरल्या होत्या त्या, पण तरीही मैपत समोर ठामपणे उभ्या होत्या असं म्हणते आता इथे सायली.
आगीला घाबरणाऱ्या प्रतिमात्याने चक्क शेकोटीतून लाकूड उचललं आणि महिपतवर उगारलं. आणि हे सगळं कुठे? जिथे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट घडली असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तिथे पुन्हा जाणं सोपी गोष्ट नव्हती असं म्हणते आता इथे सायली. तर फ्लॅशबॅक येतात बघा प्रेक्षक हो. सायलीला पण कसा ॲक्सिडेंट वगैरे झालेला होता तिथे असं म्हणते आता इथे सायली. तर तिचंही डोकं दुखायला लागतं परत आठवण करून सगळ्या गोष्टी. ॲक्सिडेंट वगैरे तिलाही आठवायला लागतं आणि तिच्या डोक्याला खूप त्रास व्हायला लागतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बघतो सायलीकडे काय होतं हिला म्हणून, कारण तिचं डोकं खूप दुखत असतं ना. तू ये बस असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो पाणी नेऊन देतो बघा प्रेक्षक हो सायलीला. तर खूप दुखायला लागतं सायलीच्या डोक्यामध्ये. तर आता इथे तो देतो पाणी सायलीला. काय झालं अचानक असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली म्हणते डोकं एकदम जड झाल्यासारखं वाटतंय असं म्हणते आता इथे सायली. दमली आहेस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुला आरामाची गरज आहे असं म्हणतो अर्जुन. शांत झोप आणि कसलाही विचार करू नकोस असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला काही कळत नाही असं म्हणते आता इथे सायली. पण तिथेही मला अस्वस्थ वाटायला लागलं होतं असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. आणि अर्जुन विचार करायला लागतो. महिपत जेव्हा कबुली जबाब देत होता आणि मला गरगरायला लागलं असं म्हणते आता इथे सायली. नेहमी होतं तसंच झालं असं म्हणते आता इथे सायली. त्याही अवस्थेत मला एक गोष्ट कळत होती असं म्हणते आता इथे सायली, की प्रतिमा त्यांना काय होता कामा नये आणि म्हणूनच मी त्या गुंडासमोर जाऊन सामना केला त्याचा असं म्हणते आता इथे सायली. पण मला का गरगरलं असेल असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन पण विचारात पडतो बघा प्रेक्षक हो. माझं डोकं का ठणकायला लागलं असेल असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन पण विचार करायला लागतो. म्हणजे आपण हे सगळं तर प्रतिमा आत्या आणि रविराज काकांसाठी करतोय ना असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. पण माझा या सगळ्याशी काय संबंध असेल असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन बघतो बघा प्रेक्षक हो सायलीकडे आणि सायली सुद्धा अर्जुनकडे बघते. तर आता इथे दोघे विचार करायला लागतात. तर बघा प्रेक्षक हो आजचा भाग इथे संपतो. बघूयात रिकॅपमध्ये काय येते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलंय की हॅपी बर्थडे म्हणतात सगळे घरातले सुभेदार मंडळी सायलीला. आणि आता त्यांच्या डोक्यावर गुलाबांच्या पाकळ्या वगैरे टाकतात. हॅपी बर्थडे टू सायली असं म्हणतात ते. हॅपी बर्थडे टू अर्जुन सुद्धा म्हणतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन बसतो वाळणी करण्यासाठी आणि सायली त्याला टीका लावते. तर त्याला परत फ्लॅशबॅक येतात. तर फ्लॅशबॅकमध्ये परत तिला आता आठवतं अशाच एका मुलाला ती लावलेली असते कुंकू वगैरे सगळं तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. तिच्या डोक्यामध्ये खूप दुखायला लागतं परत. तर आता इथे प्रियाला दाखवले आणि कसं पोलीस वगैरे असतात. महिपतच्या घरासमोर आणि एक मुलगी सुद्धा आलेली असते दिसते बघा प्रेक्षक हो तिला. आणि तिला कळतं की साक्षी जिवंत आहे म्हणून आता इथे प्रियाला. तर प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.